गुरु तुकाराम महाराज की जय, महादेव महाराज की जय, दादा महाराज की जय. काहीतरी म्हणावं ना. कविता पतिता अरे तुझा मुद्रांकित मशी पत्र ते केवळे राहू चालवे आपुल्या पाडे तैसा मिळे कपतित परे तुझा मुद्रांकित पतित 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 मिळतो देवाचा पतित परे तो आपुल्या सत्य मन करावे सरते आपला दाता केलो स्थिर पावशी बुद्धी परितु आपुल्या सत्य मन करावे सरते आपला दाता केलो तुका म्हणे काय बोलो परे तो आपुल्या सत्य मन करावे सरते अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे ज्ञान राधा कया कविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी नमामि सद्गुरु शांतम सच्चिदानंद विग्रह पूर्ण ब्रह्म पराधीन श्याम देव नभा पुण्यकथा हृदय हरित श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ. ऐशा भक्तालयी चौखटी गीता रत्नेश्वरू हा प्रतिष्ठी मग माझिया सवसाठी तुकसी जगी. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या श्री ज्ञानेश्वरी या ग्रंथातील जो 18वा अध्याय आहे त्यात गीतेतील 68वा जो श्लोक आहे त्याच्यावरची ही ओवी आहे. ऐशा भक्ता लागी चोखटी गीता रत्नेश्वरू हा प्रतिष्ठी मग माझिया सवसाठी तुकसी जगी. भगवंत अर्जुनाला सांगतात की गीतेचं ज्ञान तू कुणाला सांग म्हणजे ते फळाला जाईल. तर ऐशा भक्तालयी चोखटी, तो भक्त कसा आहे आणि त्याचं शरीररूपी घर कसं आहे. गीता रत्नेश्वर हा प्रतिष्ठी, तर तो भक्त शुद्ध आहे आणि जर तो शुद्ध असेल तर त्याला हे गीतेतलं ज्ञान जे आहे हे फळेल. आता गीता रत्नेश्वरू या शब्दावरून आपण ज्ञानेश्वरी हा अर्थ करू शकतो. तो कसा की माऊलींनी सांगितलंय ज्ञानेश्वरी म्हणजे काय आहे तर गीतेवरचं हे एक रत्न आहे. पण ते कसं रत्न आहे, एखादं रत्न एखाद्या स्त्रीने घातलं की तिला शोभा येते, पण काही रत्न इतकी छान असतात की ती नुसती बाजूला काढून ठेवली तरी ती सुंदर दिसतात. ज्ञानेश्वरी ही अशी आहे. तुम्ही ह्यातून गीता बाजूला जरी केली तरी अतिशय परिपूर्ण आणि सुंदर असा हा ग्रंथ आहे. त्यामुळे ऐशा भक्ता लागे चोखटी गीता रत्नेश्वरू हा प्रतिष्ठी. तर कुठल्या भक्ताला हे ज्ञानेश्वरीतलं ज्ञान सिद्धीला जाईल, कुणी हे ऐकलं की त्याला फळेल, सर्वांनाच फळणार नाही असं भगवंत सांगतात. आपल्याला वाटतं ना, सोपं वाटतं. आपण आरतीत म्हणतो प्रकट गुह्य बोले किंवा प्रकट गुह्य केले, पण तसं जर प्रकट केलं असतं तर सगळ्यांनाच फळलं असतं, आहे की नाही. पण गीतेचे श्रोते आपल्याला माहीत आहे, ही गीता सांगितली कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णाने अर्जुनाला.
पण त्या अर्जुनाची स्थिती काय झाली गीता ऐकल्यावर? तो म्हटला नष्टो मोहा, 18व्या अध्यायातला श्लोक आहे. स्मृतिर्लब्धा, की मला स्मृतीची प्राप्ती झाली. त्वत्प्रसादायन मया च्युतः स्थितोस्मी गतसंदेह करिष्ये वचनम तव, की भगवंता आता तू जे सांगशील ते मी करीन, असं अर्जुन म्हणला. म्हणजे काय झालं? त्याला सांगितलेलं फळाला गेलं. पण दुसरी गीता ऐकणारे अजून 3 श्रोते होते. एक म्हणजे रथावर आरूढलेले मारुतीराय, आहे की नाही? ध्वजस्तंभावरी वानरू, जो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंग धरू श्री अर्जुनेशी, हा एक श्रोता होता. अजून एक श्रोता कोण होता? संजय. संजय कोण? व्यासांचा शिष्य. त्याला ती दिव्य दृष्टी दिलेली, दूरदर्शनाची सिद्धी व्यासाने त्या संजयाला दिली. त्याला हस्तिनापूरच्या राजवाड्यात बसून कुरुक्षेत्रावर काय युद्धात चाललंय कळत होतं. आता त्या धृतराष्ट्राने प्रश्न विचारला, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवाः मामकाः पांडवाश्चैव किम अकुर्वत संजय. की ही गीता काही पहिल्याच दिवशी नाही सांगितलेली, ही गीता 10व्या दिवशी सांगितलेली आहे. 10व्या दिवशी त्या धृतराष्ट्राने विचारलं, किम अकुर्वत म्हणजे किम विशिष्टम अकुर्वत, की असं काय विशेष त्या युद्धात घडलं ते मला सांग. तेव्हा ते संजयने सांगितलं की अहो, पहिल्या दिवशी अर्जुनाचा बाण तव न धरतची निष्ठले, त्याच्या हातातून बाण सटकला आणि घाबरला, सर्वांगी कांटाळा आला, अतिसंताप उपनला, आहे की नाही? मग काय झालं? तर त्यांनी गीता सांगितली आणि मग ती गीता संजय आणि धृतराष्ट्राला सांगितली. तर संजयाच्या ठिकाणी काय बदल झाला गीता ऐकून? प्रेम उर्मी नुसतं त्याच्यातून सुखाने उचंबळून आला तो, आहे की नाही? माऊली सांगतात, आतल्या सुखोर मेचिनी बळे बाहेरी कापे. एवढं सुख झालं की बाहेर त्याच्या अंगाला काप आला, आहे की नाही? कंप आला. अष्टसात्विक भावामध्ये एक कंप नावाचा भाव आहे. एवढी त्या संजयची अवस्था झाली. आणि धृतराष्ट्राची अवस्था काय झाली? म्हणे ऐकजते असे की अवधारा, की हा पण ऐकतोय गीता धृतराष्ट्र, तरी या बोला निवांत म्हातारा. तर त्याला काय ज्ञान होतं? संजय सांगतोय, सहजे ब्रह्मरसाचे परगुणे. हे ब्रह्मरसाचं जेवण घातलंय त्या कुरुक्षेत्रावर, केले अर्जुना लागी नारायणे, की तेची अवसरे पाहुणे पातलो आम्ही, आणि आम्ही तिथंच पाहुणे आलोय, आहे की नाही? पण हा धृतराष्ट्र यांनी सगळी गीता ऐकली. अहो ऐकेच ती असे की अवधारा, तव या बोला निवांत म्हातारा. जैसा म्हैसा नुठिका पुरा उगाची असे. जसा एखादा रेडा चिखलामध्ये बसतो, त्याला काही फिकीर नाही, त्याच्यावर पाखरे येतात जातात, काय त्याला, तसं त्या धृतराष्ट्राची अवस्था. म्हणजे एकच गोष्ट ऐकली आणि ती सगळ्यांना तसाच फायदा करते असं नाही. एक संस्कृत सुभाषित आहे, त्याच्यात सांगतात, एक जो पाण्याचा थेंब पडतो तो शुक्तिमुखी पडला शिंपल्यात तर त्याचा मोती होतो, आणि सापावर पडलं की त्याचं विष होतं. त्यामुळे एकच ज्ञान जरी असेल तरी आपल्याला माहिती आहे, आपण शेतकरी आहे, कारल्याला तेच पाणी घातलं आणि आंब्याला तेच पाणी घातलं तर ते कारलं कडूच फळ येणार त्याला. त्यामुळे हा गैरसमज आपल्याला बाळगून चालायचं नाही की आम्ही ऐकलं म्हणजे आम्हाला ते फळेलच, असं नाही. ते कुणाला फळेल? आयशा भक्ता लागी चोखटी. हे श्रीकृष्ण सांगतायत की तो आयसा भक्त पाहिजे. तो आयसा भक्त म्हणजे कैसा भक्त, हे आपण आजच्या प्रवचनात बघणार, की आपल्याला तर श्रवणाचा फायदा झाला पाहिजे. प्रवचनाला सुरुवात करताना हे अखंड हरिनाम सप्ताहाचं 71वं वर्ष आहे. मागची 70 वर्ष ज्या महानुभावांनी, साधू संतांनी, सज्जनांनी या हरिनाम सप्ताहासाठी जे अखंड कष्ट घेतले, सद्गुरुवर्यांनी अखंड कष्ट घेतले, त्यांनी प्रेरणा दिली, आणि त्यातून जेणे दीपे दीपू लाविला असं ज्ञानेश्वरी म्हणतात, त्याने परिशंभू झाला आणि तो दिवा लागत 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 आज आपल्यापर्यंत आला. ही सामान्य गोष्ट नाही. या जगात पैसा मिळेल, पोरंबाळं मिळतील, धनसंपत्ती मिळेल,
शुद्ध परमार्थ मिळणार नाही. हां, संतांनी म्हणले निज धन आहे की नाही, उत्तमची उत्तम, ह्याच्यापेक्षा उत्तम काही नाही. असा परमार्थ यांनी कष्ट करून निष्काम सेवा केली. पूर्वी पाकिटं नव्हती की आम्ही ऐकलं पखवाज डोक्यावर घेऊन लोक रात्री जायचे आणि त्या सगळ्यांनी हे जिवंत ठेवलं, हे व्यासपीठ जिवंत ठेवलं, हे मंदिर जिवंत ठेवलं. हे सगळ्यांचा उपकार आपल्यावर आहे. त्यावेळी आपल्या सर्वांच्या वतीनं या सगळ्यांचं मी उपकारपूर्वक स्मरण करतो. त्यांच्या चरणी शिरसाष्टांग दंडवत घालतो. आणि आताच एक 10-15 दिवसापूर्वी जी दुःखद घटना घडली आपल्या गावचे, ज्यांनी कीर्तन रूपानं किंवा नुसती उपस्थिती असली तरी या सप्ताहामध्ये सेवा केली, ते वैकुंठवासी हरिभक्तीपरायण सकाराम महाराज कळंब, त्यांना आपण बापू म्हणायचो. तर ही काही जाणतीची मंडळी असतात, त्यापैकी ही मंडळी होती. आणि आम्हाला दुःख वाटतं अशी मंडळी गेल्यावर, कारण गावात वैष्णव मंडळी पाहिजेत, निष्काम सेवा करणारी मंडळी पाहिजेत, हरिभक्त पाहिजेत, आहे की नाही. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, धन्य तोची ग्राम जेथे हरीचे दास, धन्य तोची वंश भक्ती भाग्ये. जिथं हरीचे दास आहेत तो गाव धन्य आहे. आता हे काय म्हणलं मी, आता तुम्ही खानदानी परमार्थ काय तो बघितलेला आहे. जी आचारसंपन्न मंडळी होती, ज्यांच्याकडं नेम होता, आहे की नाही, ज्ञानेश्वरीचं पारायण होतं, वाचन होतं, अशी लोक तुम्ही बघितलेली आहेत. त्यामुळे तुम्हाला कळेल की हरिभक्त एका गावात असण्याचं त्या गावाला का धन्य म्हणलेलं आहे, याची काही मला वेगळी विस्तार करून सांगायची गरज नाही. दुसरी गोष्ट, परमार्थ मार्ग कंठीत असताना संप्रदाय हा अतिशय महत्त्वाचा. आणि त्या संप्रदायात, संप्रदाय हा शब्द काय, सम्यक प्रदायने इति, म्हणजे जो गुरु प्रसन्नपूर्वक आपल्या शिष्याला देतो त्याला संप्रदाय म्हणायचं, दुसरं काही वेगळा अर्थ नाही. आणि संप्रदायात युक्त्या असतात वेगवेगळ्या. वारकरी संप्रदाय त्याच्या युक्त्या वेगळ्या आहेत, या जीवाला शिवापर्यंत कसं नेता येईल. वेदांत संप्रदाय त्याची युक्ती वेगळी आहे. वेदांत संप्रदायात जो साधक आहे तो शमदम ही षट संपत्ती, विवेक, वैराग्य, मुमुक्षा अशा एकूण 9 संपत्तींनी पूर्ण पाहिजे. ही वेदांताचा संप्रदाय म्हणजे ज्ञानाचा संप्रदाय. एक आहे योगाचा संप्रदाय, ज्याच्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी अशा रीतीनं तो साधक बळकट लागतो, तेव्हा तो त्याला फळतो. वारकरी संप्रदाय हा निष्काम सेवेचा आहे. आणि ह्याच्यावर एक भाष्य करावं लागेल की हा एक व्यवसाय झालेला आहे मोठ्या दुःखद अंतःकरणानं, की जो कीर्तनकार आहे, जो समाजाचं प्रबोधन करतो, तो आधी आपली किंमत, हे काय मी ऐकले सांगत नाही, माझा अनुभव सांगतो, आधी आपली किंमत तो ठरवून घेतो. तुकाराम महाराजांची काही प्रमाण मी सांगतो आणि काय आपला विषय वाढवायचा नाही, पण याचा उल्लेख करणं गरजेचं आहे. त्या प्रमाणाचा मी विस्तार पण नाही करणार. पहिलं प्रमाण आपल्या सगळ्यांना माहिती, उघड्या बाजारात कथा हे तो नावडे पंढरीनाथा. कथेचा बाजार मांडलेला आहे. हां, निष्काम सेवा करणारी मंडळी आपल्या आजूबाजूला आहेत, कथेचा बाजार मांडलेला आहे. त्यांनी किती सांगितलं तरी तो संप्रदायाची प्रगती, हानी होणार का संप्रदायाची. दुसरी गोष्ट अशी आहे, कथा करून या द्रव्य देती घेती तया अधोगती नरकवास, रवरव कुंभीपाक भोगिती यातना नये नारायणा करुणा त्यांची. परमार्थ मी सांगतो, तुम्ही सांगतो, याला किंमत नाही. संतांच्या प्रमाणाच्या पुढं जायचं नाही. सांगितलं ना, फाटा फोडायचा नाही त्याला. ते म्हणतात देती घेती, तर घेणाऱ्यांना तर ते सांगितलेलंच आहे नरक, तर देणाऱ्यांना पण सांगितलं. नाम गावोनिया द्रव्य जे मागती तया कोण गती होईल नेणं. ह्याचं काही अर्थ सांगायची गरज नाही. अजून किती प्रमाण आहेत. महाराज सांगतात की एकचं कीर्तन आहे, तुकाराम महाराज सांगतात, आणि तुम्ही गेलात आणि ते कीर्तन ऐकलं आणि त्याला नमस्कार केला, त्याची भेट घेतली तर काय होईल. तर म्हणून महाराज चांगली गोष्ट आहे, कीर्तन ऐकतोय आम्ही, त्याची भेट घेतोय.
तर काय होईल, आम्हाला चांगलं लोक मिळेल, पुण्य वाढेल. तुकाराम महाराज म्हणले नाही, नरकाला जाल. म्हणले महाराज असं कसं? त्या हरिदासाची भेटी घेता नरका उभयतासी जाणे. कोण हा हरिदास? तो हरिदास म्हणजे कोण? माते परिस थोर कथा भाड घेता न लजी. एवढ्यावरनं आपण काय ते ओळखून आपण आपला विषय पुढे नेऊया. दुसरी गोष्ट एक सांगणं महत्त्वाचं आहे की वारकरी संप्रदायातले वक्ते जे आहेत ते वेगवेगळ्या मार्गाची खिचडी करून ठेवतात. एका मार्गाचं साधन आणि दुसऱ्या मार्गाचं फळ त्याला सांगतात, आहे की नाही? मार्ग वेगवेगळे आहेत. ज्ञान मार्ग वेगळा आहे, कर्म मार्ग वेगळा आहे, योग मार्ग वेगळा आहे, तत्त्वज्ञान वेगळी आहेत. कर्मयोगाचं तत्त्वज्ञान वेगळं आहे, सांख्यांचं वेगळं आहे, बौद्धांचं वेगळं आहे की नाही? अजून वेदांतात पण क्रमसमुच्चय आहे, कोण समसमुच्चय मानणारे आहेत, आहे की नाही? तर या सगळ्याची खिचडी करून ते काय वाढतात ते तो एक अगम्य गोष्ट आहे. वक्ता जो आहे त्याला 4 वेदांमध्ये जरी त्याला संस्कृत येत नसेल तरी त्या 4 वेदाचं काय तात्पर्य आहे, आणि आपल्याला समजा त्या वेदांमध्ये अनेक मार्ग आहेत. नारद भक्ती सुधारत ते म्हणतात, लोके वेदेषु तदनुकूलाचारणं तद विरोधशी उदासीनता, की आपल्या नाम संप्रदायाला, वारकरी संप्रदायाला वेदामध्ये जेवढं आहे तेवढंच घ्या. वेदामध्ये संन्यास पण सांगितला आहे, तर आपल्या संतांनी काही संन्यास सांगितलं नाही. ठाईचं बैसोनी नलगे काय जावे वनांतरा, काय प्रमाण आहे? सुखी येतो घरा नारायण. तर ते काय आपल्यासाठी नाही. आपल्याला वेदातनं काय पक्ष घ्यायचा आहे? तर वेदाच्या ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलात ते म्हणतात, मर्ता अमर्तस्य ते नाम भूरी मनामहे, की म्हणतात की मर्त्य मनुष्य जो आहे त्याला अमरत्वापर्यंत पोहोचवण्यासाठी नाम हे एकच साधन त्याला आहे. एवढं आपण वेदातनं घ्यायचं. दुसरी उपनिषद आहे तर तो ज्ञान मार्ग आहे. त्यासाठी अधिकारी आपण आहे का? तर नाही. मग तो मार्ग संतांनी आपल्याला सांगितलेला नाही. त्यानंतर पुराणं आहेत, आहे की नाही? तर त्यातलं आपल्याला माहिती पाहिजे किमान, म्हणजे जो वक्ता आहे त्याला माहिती पाहिजे. मत्स्य पुराण आहे, कुर्म पुराण, वराह पुराण, आहे की नाही? उपनिषदामध्ये काय सांगितलेलं आहे, आणि आपल्या वारकरी संप्रदायाला कुठली उपनिषदं सांगितली आहेत? तर गोपाल तापनीय उपनिषद, आहे की नाही? राम तापनीय उपनिषद, नृसिंह तापनीय उपनिषद, ह्यांचा थोडासा आढावा घेतला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे अलीकडे शंकराचार्यांचे काही ग्रंथ त्यांनी बघितले असले पाहिजेत. विद्यारण्य स्वामींचे काही ग्रंथ बघितले पाहिजेत. आणि अगदीच काही नाही तर गीता आणि भागवत या 2 ग्रंथांचं तरी त्यांनी अवलोकन केलं असलं पाहिजे. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, गीता भागवत तरी ती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. हे वक्त्यांनी निदान केलं पाहिजे. नाहीतर होतं काय, संतांनी जे सांगितलं आहे ते का सांगितलं आहे, अनेक मार्गाचा निषेध करून एका मार्गाचा पुरस्कार का केलेला आहे, ह्याची आपल्याला क्लॅरिटी येत नाही, स्पष्टता येत नाही. यासाठी तो थोडंसं आपल्याला अभ्यास पाहिजे. हे वक्त्याच्या दृष्टीनं झालं, संप्रदायाच्या दृष्टीनं थोडंसं झालं. आता आपण श्रवणाच्या दृष्टीनं बघू. जो आपला मुद्दा आहे की ऐकलेलं जे ज्ञान आहे हे सर्वांना तसंच फळत नाही, त्याचं वेगवेगळं फळ मिळतं. ते का मिळतं ते असं आपण पाहूया. ऐशा भक्ता लागी चोखटी गीता रत्नेश्वरू हा प्रतिष्ठी. तर आयुष्यात पहिली गोष्ट अशी आहे की साधनाचा निश्चय झाला पाहिजे. साधनाचा निश्चय म्हणजे काय, की मी एवढं ऐकलं, अनेक वर्ष मी कीर्तन ऐकली, प्रवचन ऐकली, पण मी केलं काय, म्हणजे साधनाचा निश्चय व्हायला पाहिजे. आपण श्रवण जे म्हणतो ते ऐकणं म्हणजे श्रवण नाही. आपल्याला असं वाटतं ऐकणं श्रवणाला समानार्थी शब्द आहे. एकनाथी भागवतात एकनाथ महाराजांनी याची चांगली फोड केलेली आहे. ते म्हणतात, तैसे केले होय श्रवण ते मनने होय परम पावन, तेची उपेक्षिता जाण परिपाकी पूर्ण वांज होय. जर नुसतं ऐकलं आहे, त्याचं मनन केलं नाही की बाबा ह्यांनी काय सांगितलं आहे, आणि त्याच्यावर मनन करायचं. मनन करायचं म्हणजे काय करायचं, की ह्यांनी जे सांगितलं आहे त्याच्यावर मला काही संशय आहे का, आहे की नाही? तो संशय असेल तर ज्या सांगितले त्याला विचारायचं आणि तो संशय फेडून घ्यायचा, आणि त्यांनी जे साधन सांगितलेलं असेल त्या साधनाकडं आपण रत व्हायचं.
आहे की नाही. धृतराष्ट्राची परत गोष्ट तुम्हाला सांगतो. ज्यावेळी हे विराट नगरीत होते, अज्ञातवास त्यांचा विराटाच्या राज्यात झाला, मत्स्य देशात. आणि त्या अज्ञातवासाचा काळ पूर्ण झाला तर त्यांचं असं ठरलं की युद्ध नाही झालं तर बरं आहे, मग कोणतरी दूत पाठवायला लागेल. धृतराष्ट्राचं पण तेच ठरलं. मग धृतराष्ट्राने कोण दूत पाठवला तर संजय. तो संजय इकडे आला आणि त्या पांडवांनी सांगितलं, बघ बाबा, युद्ध नाही झालं तर आम्हाला पण चांगलंच आहे. तो संजय तिकडे गेला आणि धृतराष्ट्रानं म्हणाला, अरे पुत्रमोहाने तू आंधळा झालेला आहेस. पुत्रमोह म्हणजे काय की मुलगा चुकीचं वागतोय तरी पण त्याची बाजू घ्यायची, आहे की नाही. पुत्रमोहानं तू आंधळा झालेलास, तुझी दुष्कीर्ती झाली आहे, तुला कळत नाही. तर तो धृतराष्ट्र त्याला सांगतो की तू दमलास प्रवास करून, तू जरा एक झोप काढ. दुसऱ्या दिवशी विदुर येतात. विदुर म्हणजे धर्माचा अवतार. आणि महाभारतात 6-7 अध्यायामध्ये विदुर नीती सांगितलेली. ती विदुर नीती संपते आणि सनत सुजातीय अध्याय चालू होतो. त्या सनत सुजातीयांनी धृतराष्ट्राला उपदेश केला. हे सगळं कधी युद्धाच्या पूर्वी. पण त्या धृतराष्ट्राला काहीच फरक पडला नाही. का? कारण त्यांनी साधनाचा निश्चय केला नाही. जे ऐकलं त्याच्यावर मनन केलं नाही, आहे की नाही. आणि त्यामुळं काय झालं, त्याला काय मिळालं नाही. हातात होतं 100 पुत्रांसहित ते सगळं त्यांनी गमावलं, आहे की नाही. तर आता आपलं आयुष्य एवढं नाही की आम्ही काहीतरी वाचन करून किंवा काय, साधनाची निश्चय झाला पाहिजे, आहे की नाही. तुकाराम महाराजांनी पण आयुष्याच्या एका टप्प्यावर म्हणलं, पाहो ग्रंथ तरी आयुष्य नाही हाती, नाही आयशी मती अर्थ कळे. की देवा भरपूर आयुष्य झालं, आता मी वाचन करीन किंवा काय, आणि तेवढी बुद्धी मला लक्षात राहील हे पण नाही, आहे की नाही. त्यामुळे आयुष्याच्या या टप्प्यावर साधन निश्चय झाला पाहिजे. एका कुठल्या तरी साधनाचा की मी हे साधन करीन हा निश्चय झाला पाहिजे. आता साधनाचा निश्चय झाल्यावर मग पुढे काय, कुठल्या साधनाचा निश्चय करायचा. तर साधना अनेक प्रकारची आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अर्जुना किंबहुना अर्जुना पाही, प्रवेशावया माझ्या ठाई, उपायांची नाही वाणी येथ. की आपल्याला कारण मिळेल की देवाने मार्गच नाही ठेवला, तर देव म्हणतो नाही नाही, नामाची या सहस्त्रवरी. कितीतरी मार्ग तुला दिलेले आहेत, आपल्याला कारण नाही ठेवलेलं देवाने कुठल्याच बाबतीत, आहे की नाही. तर मग अनेक साधनं आहेत. मग संतांनी त्यातलं एक सोपं साधन आपल्याला सांगितलं. कुठलं साधन? सोपे हे साधन लाभ येतो घरा, वाचेशी उच्चारा राम हरी. की देवाचं नाव हे सगळ्यात सोपं साधन आहे. आणि या अर्थाची आपण अनेक कीर्तनं ऐकली असतील, कारण वारकरी संप्रदायात मुख्य देवाचं नाव आहे. जर तुम्ही असं म्हणलं असतात की माझा नेम राहिला आहे, माझा नामजप राहिला आहे आणि मला प्रवचनाला, तर प्रवचनाला नाही आलं तरी चालेल. कारण प्रवचनात येऊन हाच निश्चय करायचा आहे की नामस्मरण महत्त्वाचं आहे. आणि तो निश्चय झाला असेल तर दुसरं काही करायची गरज नाही. तर हे साधन सोपं दिलेलं आहे. का साधन सोपं याविषयी आपण थोडंसं बोलू. पहिली गोष्ट अशी की याला अधिकारी सगळे आहेत, आहे की नाही. यारे यारे लहान थोर, याती भलती, कुठली याती असू दे, नारी नर, करावा विचार नलगे चिंता कवनास. सगळ्यांना इथे अधिकार आहे. चांडाळाही अधिकार, बाळे नर नारी आधी करून वेश्याही. कुणाला वंचित ठेवलं आहे असं नाही. कुणी वंचित ठेवलं होतं का? ठेवलं होतं. जो ज्ञानमार्ग आहे वेदांचा, वेदू संपन्न होय ठाई, परी कृपणा ऐसा अन्न नाही, हे भागवतात. जो कानी लागला तिही वर्णाच्याची, येरा भवव्यता ठेलिया, स्त्री शूद्रादी प्राणिया, अनवसरू मांडूनिया राहिला असे. तो वेद जो आहे हे काही शूद्रांना आणि स्त्रियांना त्याचं नव्हतं, पण म्हणून आलं, नाम आलं भागवत संप्रदायाला, आणि त्यातून नाम सगळ्यांना सुलभ झालं, आहे की नाही. तर हे सोपं साधन आहे. पहिलं म्हणजे अधिकार सगळ्यांना येतं. दुसरी गोष्ट काय तर मंत्र जो आहे त्याला शुचिरभूत माणूस लागतो. आंघोळ करून बाबा त्याला आसन लागतं. आता हे आसन असं ठेवायचं, हे जे दोरे बाहेर आलेत ना ते डाव्या उजव्या बाजूला घ्यायचे, पुढे मागे नाही घ्यायचे, आहे की नाही. तर मंत्र फल देत नाही अशी त्या मंत्राची. परत मंत्र आहे त्याचे अक्षर आहेत, त्या अक्षराला प्रत्येक अक्षराची एक मातृका देवता असते, ती देवता प्रसन्न व्हावी लागते. बरं, मंत्राचा उच्चार थोडा विवर्ण गेला, आहे की नाही. मंत्र चळे थोडा
तरी धडची होय वेडा. माणूस वेड येण्यापर्यंत मजाल आहे. हां, ते चुकीचं अक्षर म्हणलं, अशुचिरभूत माणूस असला तर पाप लागेल, त्या मंत्राचं पुण्य मिळणार नाही, आहे की नाही. तर पण नाम तसं नाही. न लगे आंघोळी तोंड धुवावे. ते म्हणला मी आत्ताच उठलो आहे, मी आंघोळ नाही केली, मी नाम कसं घेऊ? नाही. भागवतात काय सांगितलं आहे? स्मारेत्यम स्तोभम हेलनमेवच, की एखाद्याला शिवी देऊन जरी म्हणले आणि त्यातनं देवाचं नाव आलं तरी पण पुण्य. पतितम वा स्खलितम वा, पडताना जरी म्हणलो अरे देवा देवा विठ्ठला, तरी त्याचं पुण्य सांगितलं आहे. हा नामसाधनाचा विशेष आहे. म्हणून संतांनी हे साधन आपल्यापर्यंत आणलं आहे. फक्त या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे नामाने येणारं पुण्य जे आहे ते दुसरीकडे माणसानं वापरू नये, नाहीतर नामाची जी फलप्राप्ती होते ते भगवत दर्शन आहे. नाम हे वस्तुतंत्र आहे. म्हणजे काय, आता आग लागलेली आहे एका ठिकाणी, तर आगीला आपण म्हणू, समजा निखार आहे, तर आपण म्हणू अरे हे लाल फूल किती चांगलं आहे, आणि त्याला हात लावू तरी तो चटकात देणार आपल्याला. त्या निखाराची किती स्तुती केली तरी तो चटकात देणार. त्याला म्हणायचं वस्तुतंत्र. तर नाम हे तसं आहे, ते तुमच्यावर अवलंबून नाही. तुमच्यावर नाम अवलंबूनच नाही की तुम्ही अशीच भावना केली पाहिजे, असंच बसलं पाहिजे, तसंच बसलं पाहिजे, आंघोळी. त्याच्यावर नाम, त्याच्यात वस्तू सामर्थ्य आहे. त्या नामात स्वतःमध्ये शक्ती आहे. तुम्हाला समाधी पाहिजे, नाम समाधी देणार. तुम्हाला ज्ञान पाहिजे, नाम ज्ञान देणार. तुम्हाला स्वर्ग पाहिजे, नाम स्वर्ग देऊन तुम्हाला मोकळं होईल, आहे की नाही. सच्चित आनंद, हे 3 रूपानं भगवंत नाम तुम्हाला देतो. फक्त मग काय मागायचं? प्रेम, म्हणजे आनंद रूप जे आहे, आनंद स्वरूपता, नामानं त्याची इच्छा करायची. पण असं जरी असलं तरी पण काही नियम जर पाळले आपण, आहे की नाही. नामाचं महात्म्य सांगताना तुकाराम महाराज हेच सांगतात, युक्ताहार न लगे आणिक साधन, अल्पनारायणे दाखविले. का दाखवलं? कलियुगा माझी करावे कीर्तन, जेणे नारायण देईल भेटी. ते म्हणतात युक्त आहार, एवढंच खा, एवढंच नको, हेच खा, अशी आम्हाला नाही साधनं शिकवली, आम्हाला फक्त नाम दिलेलं आहे. पण दुसरीकडे तुकाराम महाराज दुसऱ्या अभंगात काय सांगतात? युक्त आहार विहार, नेम इंद्रियांशी सार. हे का सांगतात? कारण तो आहार पण जर व्यवस्थित ठेवला, आहे की नाही. किंबहुना माऊली सांगतात, जो निद्रेशी जिवे विखिला, तो नाही येत म्हणितला अधिकारी आहे की नाही. जो जिभेच्या नादी लागला, जो झोपेच्या नादी लागला, तो इथं अधिकारी नाही म्हणतात. तसं जर आपण या सगळ्या गोष्टी पाळून, मर्यादा पाळून जर नाम घेतलं तर ते लवकर फल देतं. दुसरी गोष्ट, एकनाथ महाराजांनी एका ठिकाणी म्हणलं आहे, ते भोगक्षय नवे क्षीण, की नाम भोगक्षयानं क्षीण होत नाही. तेणे उपजे परमपुण्य ब्रह्म परिपूर्ण प्रापत. तर असं जरी असलं तरी पण आपण काही संसारात अडीअडचणी असतील, देवाला हाक मारत बसतो आणि मग ते पुण्य आपल्या इथे कामाला येतं. एक छोटीशी गोष्ट सांगतो मी, म्हणजे आपल्या लक्षात येईल चांगलं. पंजाबमध्ये 2 भाऊ होते आणि त्यातला एक भाऊ जो होता तो कसा गृहस्थाश्रमी होता. गृहस्थाश्रमाचं मुख्य कर्तव्य काय, की पाहुणा आला की त्याला जेवल्याशिवाय सोडायचं नाही. तो खुश आनंदी होऊनच घरातनं गेला पाहिजे. आणि हे काही स्मृतिग्रंथातच नाही, तुकाराम महाराजांनी पण सांगितलेलं आहे, अपमानीला अतिथी ने सुकृताची संपत्ती. की जर तो पाहुणा आपल्याकडे येतोय आणि आपण वाट बघतोय की हा कधी जाणार, तो आपलं पुण्य घेऊन जातो, आहे की नाही. तर तसा एक भाऊ होता आणि तो चांगला आदरातिथ्य करायचा. दुसरा जो होता त्याला साधू संत म्हणले की त्याच्या डोक्याची शीर उठायची. एक दिवशी एक संत आले आणि ह्या दुसरा जो भाऊ होता, मोठा भाऊ, त्यांनी बोलवलं, म्हणले या जेवण स्वीकार करा. त्या संत आले, जेवले वगैरे, म्हणले वा तू चांगला आहेस, तू चांगलं वागणं, तू चांगलं. तर ते म्हणतात ठीक आहे, पण माझा जो भाऊ आहे, छोटा भाऊ, तो साधू संत ऐकलं की त्याच्या डोक्याची शीर उठते, तर त्याला तुम्ही काहीतरी उपदेश करा. आता पंजाब म्हणल्यावर तो साधू पण तगडा होता, दूध पिऊन वगैरे. तर तो आला भाऊ आणि बघतोय तर कोणतरी साधू संत बसलाय, तो तसंच पुढं चालला, तर मोठ्या भाऊने हाक मारली, म्हणले अरे ये जरा इकडं. आता आला तो, म्हणलं बस. तो साधू त्याला म्हणला की अरे देवाचं नाव उत्तम आहे की नाही, एक चांगलं साधन आहे, तू देवाचं नाव घे, राम म्हण. तो म्हणला मी नाही म्हणत, माझा विश्वास नाही. ते म्हणतात अरे विश्वास कसा नाही, तू एकदा तरी म्हण. तो म्हणलं नाही म्हणणार, माझा विश्वासच नाही, मी नास्तिक मनुष्य आहे.
आहे की नाही. तर त्या साधू पण पैलवानच होता, त्याने धरलं, त्याचं बकोटं धरलं, म्हटलं म्हणतोस का नाही राम. तर ह्याने झिडकारलं त्याला, म्हटलं जा मी राम म्हणत नाही. पण एवढं स्तोभम हेलं ना मेवच की म्हणला तो राम म्हणत नाही, पण एक आलं. तो म्हणलं ठीक आहे, तू म्हणलास की राम म्हणत नाही, त्यात पण राम शब्द आला, पण ते एक काम कर की ह्याचं पुण्य कुठं विकू नकोस, ह्याच्या बदल्यात दुसरं काही मागू नकोस. आता तो काय, त्याला एवढं गांभीर्य नव्हतं त्याचं. आला, कालांतरानं तो मेला, जसे सगळे मरणार आहेत तसं मेला तर पापच एवढं होतं ज्यांनी कधी साधू संतांना मानलं नाही, आहे की नाही. तर तो जायचं तिथंच गेला, नरकात गेला. आणि यम आला आणि म्हणलं चित्रगुप्ताला काढा वही, बघा त्याचं काय. तो म्हणला आहे पापच आहे सगळं, 99% पाप आहे, पण एकदा ह्यानं राम म्हणले नाही. तर तो यम म्हणतो की ठीक आहे, त्याच्या बदल्यात काहीतरी दे त्याला आणि नरकात पाठव. तर चित्रगुप्त म्हणला हे बघ, तू नरकाचाच पाहुणा आहेस, तर एकदा तू राम म्हणलेला आहेस, तर त्याच्या बदल्यात तुला काय पाहिजे ते घे. हां, तुला बाबा महिनाभर स्वर्गात राहायचं असेल तर राहा, तू खरा पाहुणा इथलाच आहेस. तर त्याला ते आठवतं साधू म्हणलेला की काही झालं तरी याच्या बदल्यात काही घेऊ नकोस. तो म्हणला नाही, याच्या बदल्यात मला काय नको. आता आला का प्रश्न. आता हे यम वगैरे या देवता आहेत, ते इंद्राच्या अधीन असतात, इंद्र हा देवतांचा राजा आहे. यम म्हणलं आपल्या इंद्राकडे जाऊ आपण, इंद्र काय ते सांगेल. गेले इंद्राकडे. इंद्र बोलला तर काय मला माहीत नाही, कुठे मी वाचलेलं नाही की नामाच्या बदल्यात नक्की काय मिळतं. तर म्हणले आपण एक काम करू, ब्रह्मदेवाकडे जाऊ, ही सृष्टी निर्माण केली त्याला फळ माहीत असेल. ब्रह्मदेवाकडे गेले. तो म्हणले नाही, हा विषय माझ्या आकलना पलीकडचा आहे, नामाच्या बदल्यात कधी काय मला माहीत नाही. तर ते म्हणले शंकरांकडे जाऊ, कारण ते नामस्मरण करतात. शंकरांकडे गेले. शंकर रामनामाचाच जप करत होते. म्हणले देवा तुम्ही रामनाम घेता, तर या एका नामाच्या बदल्यात काय दिलं पाहिजे. तर शंकर म्हणले मी नुसतंच घेतो, त्याच्या बदल्यात मी काय अपेक्षा कधी केलेली नाही, मला काही माहीत नाही याचा व्यवहार कसा करायचा. ते काही कीर्तनकार नव्हते, आहे की नाही, त्यांना माहीत असतं. तर ते म्हणले आपण विष्णूंकडे जाऊ, ज्यांचं हे नाम आहे त्यांच्याकडे जाऊ, ते याचं फळ सांगतील. ह्याला लक्षात आलं की ह्यात काहीतरी मोठं आपल्याकडे झाकली मूठ 1.25 लाखाची. त्यात तो काय बसला तिथं, थोडा पाय वगैरे पसरले आणि म्हणला माझे पाय दुखत आहेत, आता नाही मी येणार, एवढं कुठं नाचू तुमच्याबरोबर. तर यम म्हणला नाही, हे काहीतरी प्रकरण सोडवलं पाहिजे. तो म्हणला एक काम करा, मला पालखी आणली तर मी येईन म्हणले. मग आणली पालखी, पुढे शंकर, ब्रह्मदेव आणि इंद्र आणि यम पालखीत घेऊन चालले त्याला वैकुंठात गेले. तर विष्णू म्हणले अरे कोणतरी मोठा पाहुणा दिसतोय. एवढं पालखीत आलं, त्याची पालखी शंकर वाहत आहेत. विष्णू आपले उठून उभे राहिले. म्हणले या बसा म्हणले. शेजारी शेषनागावर बसवलं. म्हणले काय प्रश्न आहे. तर म्हणले हा मनुष्य जो आहे यांनी एकदा रामनाम घेतलेला आहे, याच्या बदल्यात काय. तर विष्णू म्हणले अरे तुम्हाला अजून नाही कळालं, याच्याबद्दल त्याला वैकुंठाची प्राप्ती झाली, माझा सलोकता ही मुक्ती त्याला लाभली, आहे की नाही. मग म्हणले मग पापांचं काय. तर म्हणले कसली पाप. गीता आल्यावर काय पाप नाही. यद गत्वा न निवर्तनते, इथून परत नाही, पुनरावृत्ती नाही. पुनरावृत्ती स्वर्गातून, वैकुंठातून नाही. हे त्या नामाचं फळ आहे की नाही. मग हे नामस्मरण आपण करत जाऊ 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 त्या होतं काय, तर आपली कर्मसाम्य दशा येते. कर्मसाम्य दशा म्हणजे काय की अशी अवस्था की जिथे आपल्या सद्गुरू भेटतात. ऐशी कर्मे साम्य दशा होय जेथ विरेशा, ते तर सद्गुरू आपैसा भेटेची का. कर्मसाम्य दशा म्हणजे चांगली कर्म वाईट कर्म बरोबर असा अर्थ नाही. कर्मसाम्य दशा म्हणजे परमार्थाला अनुकूल जी कर्म आहेत ती उदयाला. आपण पण स्मशानात गेलो की असं वाटतं की अरे नको हा संसार, पण ते टिकत नाही, त्याला स्मशान वैराग्य म्हणतात. पण कर्मसाम्य दशा म्हणजे असं काहीतरी धक्का बसतो की माणूस परमार्थालाच लागला पाहिजे, आहे की नाही. वाल्या कोळीचं पाप काही कमी होतं, असा धक्का बसला. त्या बायकोनं उत्तर दिलं की तुझी पाप तुझ्यापाशी, आम्ही तर भागीदार होणार नाही. धक्का बसला आणि वाल्मिक बोलीला वाल्मिक तैसेची करीन वर्तोनी दावीनं नामा म्हणे. एवढ्या
आहे की नाही, एवढ्या योग्यतेला ते पोचले. तुलसीदासाने रामचरितमानस लिहिलं, अशीच कथा आहे. थोडीशी सांगतो की तुलसीदास हे तसे, आता हा उच्चार करायला चुकीचा आहे व्यासपीठावर, पण साधू सज्जनांनी केलेला आहे म्हणून मी करतो. स्त्री लंपट होते आणि त्यांचं लग्न झालं आणि बायको माहेरी गेली आणि ह्यांना एके रात्री बायकोची एवढी आठवण आली की धुवाधार पाऊस कोसळत होता आणि नदीला आलेला पूर, बायकोचं गाव पलीकडे. आता काय करायचं, त्यांनी टाकली उडी त्या नदीत उडी टाकली आणि त्या पूर काय त्यांना आटपतोय. इथं हात मारले तर एक प्रेत भेटलं, प्रेत फुगून तरंगत होतं. ते प्रेतावर चढले आणि पलीकडच्या गावी गेले. रात्र झालेली, आता गच्चीवर त्या बायकोचं जी खोली होती ती वर होती. ह्यांनी काय केलं, आता जायला काय मिळतंय नाही मिळतंय, बघितलं तर एक अजगर लोंबत होता. आपल्याकडे सुभाषितकर म्हणतात, कामातुराम न भयम न लज्जा, आहे की नाही, त्याला काही भय लज्जा नाही. त्यांनी तर पकडला आणि तो गेला त्या बायकोपर्यंत. त्या बायकोला उठवलं, ती बायको रागवली तुलसीदासांवर, म्हणले अरे एवढे परिश्रम जर देवासाठी केले असतेस तर देव तुला प्रसन्न झाला असता. बस तेवढंच. आणि तुलसीदास तिथून निघून गेले, आहे की नाही. आणि रामचरितमानस सारखा ग्रंथ लिहिला. रामचरितमानसमध्ये तुम्हाला सांगतो, जसं महाराष्ट्रात ज्ञानेश्वरी तसं उत्तर भारतात रामचरितमानस, एवढं त्या ग्रंथाची योग्यता आहे. याला कर्मसाम्य दशा म्हणतात, की असा धक्का बसतो की माणूस मग परत हाची नेमा आता न फिरे माघारी, आता माघारी नाही, आहे की नाही. तर अशी कर्मसाम्य दशा येते नामानं आणि सद्गुरूंची प्राप्ती होते. सद्गुरूची कशाला लागतात बरं का सद्गुरू, तर आपण जे नाम घेत असतो ते असतं निर्बीज नाम, ते शक्तियुक्त नाम नसतं. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, गुरुमुखे घेता तो होय निर्दोष, एरवी सायास पडे कष्ट. जर गुरुमुखानं ते घेतलं तर ते नाम निर्दोष, नाहीतर खूप कष्ट करावे लागतात. म्हणजे गुरुने दिलेलं नाम आणि आपण मनाने घेतलेलं नाम, आपण जेवढी करोड वेळा नाम घेऊ आणि गुरुने दिलेले एकदा म्हणू, ते एकच फळ आहे त्याचं. एवढं त्या नामाचा महिमा आहे. गुरु काय करतात, काही वेगळं नाम देत नाहीत. तुम्ही जे काय जपत असाल तेच. तुकाराम महाराजांचा अनुभव आपल्या पुढे आहे. आवडीचा मंत्र सांगितला सोपा. वास्तविक त्यांची परंपरा चैतन्य संप्रदायाची होती. राघव चैतन्य, केशव चैतन्य. चैतन्य संप्रदायाचा रामकृष्ण हरी मंत्र नाही, पण महाराजांनी आधी जपला होता म्हणून तो त्यांना दिला, आहे की नाही. आवडीचा मंत्र सांगितला सोपा. आपणच जपलेला मंत्र सद्गुरू मुखातून घ्यावा लागतो. आणि नामस्मरण करता करता अशी वेळ येते, कर्मसाम्य दशा उदयाला येते आणि सद्गुरू आपैसा भेटायची का, आणि सद्गुरूंची कृपा होते. सद्गुरूंची कृपा झाल्यावर होतं काय, तर ते मस्तकावर हात ठेवतात. मस्तकावर हात ठेवणं हा एक शक्तिपाताचा प्रकार आहे. आपल्या देहामध्ये मूलाधार चक्र जे आहे, तिथं शक्ती जी आहे ती नागिणीसारखी आहे, बेंबीच्या खाली. आता हे काही स्थूल देहामध्ये नाही, स्थूल देहामध्ये आणखी सूक्ष्म देह आहे, ज्याला लिंग देह म्हणतो. त्या देहामध्ये अजून एक देह आहे, कारण देह, जो अज्ञानमय, आणि त्याच्या देहामध्ये अजून चौथा देह आहे, महाकारण, आहे की नाही. असे 4 देह आहेत. त्या 4 देहाचा भंग झाल्याशिवाय अज्ञान, कारण देहाचा, सूक्ष्म देहाचा भंग वासना गेली की होतो, कारण देहाचा भंग ज्ञान झाल्यावर होतो, आणि महाकारण देहाचा भंग त्या ज्ञानाची जाणीव ज्यावेळी हरपते त्यावेळी होतो, आहे की नाही. तशी ह्या सूक्ष्म शरीर जे आहे ह्याच्यात ती शक्ती निजलेली असते, कुंडलिनी नावाची शक्ती, 3.5 वेटोळं घालून. आता ती कशी दिसते, तर ज्ञानेश्वर महाराज 6वे अध्याय सांगतात, नागिणीचे पिले. एखाद्या नागिणीचं पिल्लू कसं असेल, कुंकुमे नहाले, आणि कुंकुवातून ते आंघोळ करून आलं, वळण घेऊन आले सेजे जैसे. नाग कसा वळण घेऊन बसतो, तैसी ती कुंडलिनी मोठकी आवट वळणी, अधोमुख सर्पिणी निदेली असे. आणि त्या कुंडलिनीचं मुख जे असतं ते खालच्या बाजून असतं, म्हणून तिला कुटिलांगी म्हणतात. आणि ती प्रपंच करते, कारण परमार्थ करणारी आणि संसार करणारी शक्ती एकच, आहे की नाही. आता मी हा माईक मागे ढकलला काय, पुढे ओढला काय, शक्ती एकच आहे, फक्त दिशा वेगळी. तशी ती कुंडलिनी खाली तोंड असतं तिचं, म्हणून ती प्रपंच करीत असते. आणि सद्गुरूंनी मस्तकावर हात ठेवला की ती ऊर्ध्व होते, आणि ते सद्गुरूंच्या कृपेनं ज्यावेळी ते हे नाम देतात त्यावेळी ते कुंडलिनी जागृत करतात. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, ऊर्ध्वमुखे आळविला सोहम शब्दाचा नाद,
अरूप जागविला दाता घेऊन या छंद, ही त्यांनी ती उर्दू केली. आणि सगळ्या आपल्या वारकरी संतांचा हाच अनुभव आहे. सगळ्या माऊलींपासून, माऊली म्हणतात हे असो, मी त्र्यंबकेश्वरला गेलेलो त्यावेळी निवृत्तीनाथांच्या मंदिराच्या बाहेर, समाधीच्या बाहेर ते लावला हा श्लोक. हे असो देखी जयावरी झळके, का हा पद्म करू माथा पारुखे, तो जीवची परी तुके महेशीस. की सद्गुरूंचा हात पडला तो असतो, हात पडायच्या आधी जीव, आणि हात पडल्यावर तो शिव स्वरूप. हा बदल होतो आहे की नाही. नामदेव महाराजांवर पण अशीच कृपा आहे. ज्यांच्यावर देव बोलत होते, देव ज्यांच्या हातचा नैवेद्य खात होते, पण त्यांना गुरुशिवाय त्यांना वाटायचं हा विठ्ठल फक्त पंढरपुरात आहे. विठ्ठल म्हणले अरे नाही, मी तर म्हणून ते कच्चं मडकं ठरवलं. आपल्या गोष्ट माहीत आहे. विठ्ठल म्हणले मी पंढरपुरात नाही, मी सगळीकडे आहे. जनी वनी अवघा देव जन, आज आपल्या गाथा भजन ताबंग झाला. वन पट्टन एक भाव अवघा ठाव सरता झाला. सगळीकडं भगवंत आहे. नामदेव महाराजांना वाटायचं नाही, भगवंत पंढरपुरातच आहे. यासाठी गुरुकृपा व्हावी लागली. त्यांना गुरुकृपा कशी झाली ते म्हणतात, विसोबा खेचरानी श्रवणी सांगितली मात, मस्तकी ठेविला हात, पदपिंडा विवर्जित केला नामा. पदपिंड म्हणजे काय, तर पिंड म्हणजे कुंडलिनी. चांगदेव महाराजांचा जो तत्वसार ग्रंथ आहे त्यात म्हणतात पिंडू म्हणिपे कुंडलिनी विख्यात आहे की नाही. आणि सद्गुरू म्हणजे कोण, शंकरापासून आलेली शांभवी विद्या, याचा अमृतानुभवामध्ये खुलासा आहे. गुरुरित्या खया लोके साक्षात विद्या ही शांकरी, जय त्याज्ञा नमस्तस्ये दयार्द्रायै निरंतरम. हा तो सगळा भाग आहे, गुरुगम्य आहे. तो काय आपल्या उपयोगाचा नाही तसा. पण आपला विषय असा चालला की गुरुनी मस्तकावर हात ठेवला आहे की नाही. तुकाराम एकनाथ महाराजांचं पण तसंच आहे. एकनाथ महाराजांचं काय, येऊनी गुरुनाथे माथा ठेवीला करू. की माझे गुरु जनार्दन स्वामी, मी नामस्मरण केलं, त्यानंतर माझी कर्मसाम्य दशा उदयाला झाली आणि गुरुनी माझ्या डोक्यावर हात ठेवला. अज्ञान तिमिर गेले शुद्ध मार्ग साचारू, गरजत चाली येलो फिटला अज्ञान अंधारू. कुणी केलं, एका जनार्दनी माझा श्री गुरु उद्या, माझ्या गुरुनी हे केलं. तुकाराम महाराजांचं पण तसं मस्तकावर हात ठेवलेला आहे. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाणा ठेविला कर. चांगदेवांचं पण मुक्ताबाईंचा अनुग्रह आहे चांगदेवाला. चांगदेवे चरणी न्यासीला मस्तक, मुक्ताबाई हस्तक ठेवी माथा. आणि काय झालं, नलवीची मुद्रा. चांगदेव योगी होता, तर मुक्ताबाई म्हणल्या आता तुला काय मुद्रा लावायची गरज नाही, कष्ट नाही अंगी, केला राजयोगी जीवन मुक्त. एका क्षणात मुक्त करून टाकला. तुकाराम महाराजांचे 2 शिष्य आहेत, निळोबाराय आणि बहिणाबाई. निळोबारायांना सुद्धा हाच अनुग्रह आहे. कुठला अनुग्रह आहे, येऊन या कृपावंते तुकया स्वामी सद्गुरुनाथे, हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊनी केले सुखी. बहिणाबाईंचा हाच अनुभव आहे. बहिणी म्हणे हात घातला मस्तकी, देह तोया लोके आढळे. हे पण मग सद्गुरू आम्हाला पण लाभलेले आहेत, पण आमची अशी मुक्ती नाही झालेली. ह्याचं कारण काय, तर माऊली ज्ञानेश्वरी त्याचं कारण सांगतात. तैसा श्री गुरु प्रसन्न होय, शिष्य विद्या ही किरल आहे. त्या गुरुने अनुग्रह केलेला असतो तेव्हा सगळं आत्मदान दिलेलं असतं. तो पैलवानासारखा एक डाव लपून नाही ठेवत, सगळं दिलेलं आहे. परी ते फळे संप्रदाय उपासलिया, पण त्या संप्रदायाचा अंगीकार करावा लागतो आणि त्यातून उपासना करावी लागते सद्गुरू कृपेनंतरही. आणि त्यानंतर हळूहळू हा जीव ब्रह्मस्वरूप होतो. तर आता आम्ही साधनाचा निश्चय केला आणि संतांनी जे नामस्मरण साधन आहे ते केलं. त्याने आमची कर्मसाम्य दशा उदयाला आली आणि आमच्यावर सद्गुरू कृपा झाली. आम्हाला सद्गुरूंनी नाम दिलं. वारकरी संप्रदायात उघड नाम आहे, उघडा मंत्र जाणं रामकृष्ण म्हणा, आम्हाला दिलं. आता माऊली जे म्हणतात परी ते फळे संप्रदाय उपासिलिया, अर्जुनाला सांगतात, अर्जुना आजी शास्त्र राजा या झालासी विषय, हे गीता तुला आलेला आहे, गीतेचं ज्ञान मी तुला दिलेलं आहे. शास्त्रार्थ हा निकेनी अनुष्ठी हो, कसा संप्रदाय पांघुरवणी, की अर्जुना तुला संप्रदायाचा अंगीकार करावा लागेल. पावसात उगतात गवत भरपूर, ते मरून जातात आहे की नाही. तसे नाना लोक येतात उपदेश करायला, पण परंपरा ज्यांच्याकडे आहे की नाही, ती परंपरा इथं महत्त्वाची. सगळ्या संतांनी आपली परंपरा सांगितलेली आहे. या परंपरेतूनच अनुग्रह व्हावा लागतो, संप्रदाययुक्तच नाम मिळावं लागतं. तशा समर्थ सद्गुरूंकडनं नाम मिळायला लागतं. तर ते अर्जुनाला सांगतात की संप्रदाय पांघुरवणी अनुष्ठी हो, की तुला मी नाम दिलं ठीक आहे, पण तू कुठला तरी संप्रदायाचा अंगीकार कर. का,
गाय धड जोडे गोमटी, ते तेची पय दे किरीटी, जव जाणीचे हातवटी सांजवणीची. ही एखाद्याला गाय दिली माझ्यासारख्याला, तर ती काय गाय मला उपयोगाला नाही, कारण मला दूध नाही काढता येत. तर अर्जुनाला तेच सांगतायत की संप्रदायातनं ही युक्ती मिळते की साधन कसं केलं पाहिजे, की दूध काढायची युक्ती मिळते, नाहीतर त्याचा लाभ होत नाही. आणि काय पाहिजे तर म्हणतात तुझ्या ठिकाणी तप पाहिजे. तप कशासाठी पाहिजे तर, आणि कसलं तप पाहिजे? तप म्हणजे तापणं. आणि माऊलींचा शब्दात सांगायचं, जैसा स्वरूपाची या प्रसरा, लागी प्राणेंद्रिय शरीरा, आटणी करणे जे विरा तया नाम तप. की हा देहबुद्धी जाऊन इथं जशी जशी ब्रह्मबुद्धी येते त्याला तप म्हणायचं. तप म्हणजे तापणं. तापणं म्हणजे काय, जे साधन आपल्याला दिलेलं आहे नामस्मरणाचं ते एवढं करायचं, पोट भरून करायचं. तुम्हाला अशा त्या जनाबाईंच्या गोवऱ्यांची तुम्हाला कथा माहीत आहे. गोवऱ्या तिचं नामस्मरण करत होत्या, किंवा ज्यांच्यावर भिंत कोसळली ते चोखोबार आहे ना, त्यांची हाडं ती विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. अर्जुनाची कथा आहे, अर्जुनाच्या केसातून रोमारोमातून अजूनही असे काही महात्मे आहेत जे झोपल्यावर त्यांचा श्वासे श्वासे दत्त नामस्मरण, त्यांच्या श्वासातून देवांचं नाव येते. एवढं पचलेलं आहे नाम त्यांना. तेव्हा अर्जुन तू असं तप कर, त्याशिवाय काही नाही. अर्जुन म्हणलं ठीक आहे मी तप करतो, पण म्हणतात नाही तेवढं नाही व्हायचं. अथवा तापसही झाला की तू तप पण केलंस, परी गुरुभक्ती ढिला, पण तुझी गुरुभक्ती नसेल तर त्या तपानं तुला अहंकार होईल. गुरुभक्ती पाहिजे. तो वेदी अंत्यच्या वाळीला तैसा वाळी. कारण एखादा कावळा जर म्हणला की मी आता पिंड खाऊन खाऊन मला आता बरीच वर्ष झालीत, मी सिनियर झालो आहे, आता देवाचा प्रसाद मी खायचा अधिकारी झालो आहे, तर तसं नाही आहे की नाही. ना तरी पुरोडाशू जैसा, न घापे रुद्ध जरी वायसा. गीता नेदी तैसी तापसा गुरुभक्ती हिना. की तप असेल गुरुच्या ठिकाणी भक्ती नाही तर ते ह्याला ते ज्ञान देऊ नकोस. अर्जुन म्हणलं ठीक आहे मी तप केलं, देवा तू मला नाम दिलंस, मी ते नामस्मरण केलं, तप केलं, तू माझा गुरु आहेस, तुची गुरु बंधू पिता, तुची आमची इष्टदेवता, आणि गुरुभक्ती पण माझ्या ठिकाणी. अजून काय म्हणले की गुरुचं ऐकलं पाहिजे. का तपही जोडे देही, भजे गुरुदेवाचे ठाई, परी आकरणनी नाही चाड जरी, मुक्ता फळ भल तैसे, हो परी मुख नसे, तरी गुण प्रवेश तेथ काय. की एखादा चांगला मोती आहे पण त्याला होल पाडलेला नाही तर त्याची माळ होऊ शकत नाही. त्यामुळे त्या गुरूंचं तू ऐकलं पण पाहिजेस, ठीक ना. एवढं सगळं तुझ्या ठिकाणी येईल त्यावेळी तू आयसा भक्त होशील. आयसा भक्त म्हणजे कधी, त्याच्या वर्षा मी 2 आपला जो आहे आयशा भक्तालही चौखटी, गीता रत्नेश्वर हा प्रचित. आयसा ज्यावेळी तू भक्त होशील तेव्हा हे गीतेचं ज्ञान तुला फळेल. त्याच्या मागच्या 2 ओळी अशा आहेत, म्हणून तपाचा धनुर्धरा. त्या भक्ताचं घर कसं आहे, म्हणून तपाचा धनुर्धरा, तळी दाटोनी गाडोरा, वरी गुरुप्रसादाचा, वरी गुरुभक्तीचा पुरा प्रसादू झाला. की तो भक्त, त्याला पण तुझ्यासारखे 2 हातपाय आहेत, पण त्याच्या ठिकाणी हे ऐकलेलं जे ज्ञान आहे ते फळलेलं आहे. तर तो भक्त कसा आहे, त्याचं घर जे आहे, त्याचा जो जोता आहे त्याच्यात त्यांनी तप टाकलं आहे. तळी दाटोनी गाडोरा, म्हणून तपाची या धनुर्धरा, तळी दाटोनी गाडोरा, वरी गुरुभक्तीचा पुरा प्रासादू झाला. आणि गुरुभक्तीचं घर त्यांनी बांधलेलं आहे. पुढे सांगतात, आणि श्रवणेच्छेचा पुढा, दारवंटा सदा उघडा. आणि त्यानंतर तो श्रवण करतो. म्हणजे आधी त्यांनी साधनाचा निश्चय केला, साधनामध्ये त्यांनी नामस्मरण केलं, नामस्मरणाने त्याची कर्मसाम्य दशा आली, त्याला श्रीगुरु प्राप्ती झाली. जे शिष्य पक्के होते ते त्यावेळीच मुक्त झाले. तुका म्हणे कानी ऐकली मात, तोची झाला घात जीवपणा. त्यानं काही वाट बघायला लागली नाही. पण ज्यांना तेवढी नव्हतं पुण्य गाठीशी, त्यांनी साधन केलं, त्यांनी नामस्मरण केलं, तप केलं, त्यांनी गुरुभक्ती केली, सद्गुरूंनी सांगितलेल्या युक्तीनुसार भक्ती केली. तसं त्यांनी जसं सांगितलं नाम घे तसं त्यांनी नाम घेतलं. आणि श्रवणेच्छेचा पुढा, आणि नंतर त्यांनी श्रवण केलेलं. आणि श्रवणेच्छेचा पुढा, दारवंठा सदा उघडा, वरी कलश चोखडा, अनिंदा रत्नांचा, आयशा भक्तालयी चौखटी. असा भक्त ज्यावेळी तू होशील, गीता रत्नेश्वर हा प्रतिष्ठित, तेव्हा हे गीतेचं ज्ञान जे आहे, ज्ञानेश्वरीचं ज्ञान आहे, ते तुझ्या ठिकाणी प्रतिष्ठित होईल, एरवी होणार नाही. म्हणून ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला अजून एक ओवी सांगतात, अधिकाराची ओवी. अहो अर्जुनाची ये पांती,
जे परिसणेय योग्य होती तीही कृपा करून संती अवधान द्यावे, की अर्जुन जसा आहे तसं जर असाल तर हे तुम्हाला फळेल. अर्जुन कसा आहे, अनिंदकू आणि अनन्य गती, हे गौप्य ही तयाप्रती चावळावे सुखे. तो अर्जुन कोणाची निंदा करत नाही, तो भगवंताच्या ठिकाणी एकनिष्ठ आहे, तो भगवंताचा सखा आहे. आणि ज्यावेळी त्याला कळलं नाही की मी काय करू, पुढे माझे सगळे सोयरे आहेत, नातेवाईक आहेत, तेव्हा तो देवाला शरण गेला की देवा तू गुरु आहेस माझा, तू मला सांग. असा अनन्य गती अर्जुन आहे, म्हणून त्याच्या ठिकाणी हे ज्ञान फळलं. धृतराष्ट्राच्या ठिकाणी फळलं नाही, कारण तो त्याचंच धरून बसला होता, आहे की नाही. आपल्याकडे 7 मिनिटं आहेत, अजून एक छोटा विषय सांगतो. हा जो भागवत ग्रंथ आहे, तो भागवत ग्रंथ ज्यावेळी ब्रह्मदेवाने ही सृष्टी करायला घेतली त्यावेळी त्याला कळलं नाही. माऊली म्हणतात वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता, त्याला काही समजतच नव्हतं मी कसं करू. त्यावेळी भगवान विष्णूंनी त्याला भागवत सांगितलं. किती? चतुश्लोकी, 4 श्लोक सांगितले. तो ब्रह्मदेव म्हणला ठीक आहे. नंतर नारदांना ब्रह्मदेवाने सांगितलं भागवत, नारदांनी सांगितलं व्यासांना, व्यासाने सांगितलं शुकाचार्यांना, आणि शुकाने सांगितलं परीक्षितीला. पण या सगळ्यात मुक्त कोण झालं? परीक्षित. ह्यासाठी ऐकायचं की मुक्त होऊ, ह्यासाठी ऐकायचं. कारण ब्रह्मदेवाने ऐकून काय केलं, तो म्हणजे घर बांधत बसला, सृष्टी निर्माण केली म्हणजे, आहे की नाही. त्याला रजोगुण आहे ब्रह्मदेव, त्याला काहीतरी निर्माण करायचं होतं म्हणून त्यांनी ते ज्ञान ऐकलं. व्यासांना काय करायचं होतं, त्यांना मनशांती पाहिजे होती. जे महाभारत रचलं होतं त्यांनी, त्यात सगळा कर्माचा आणि सकाम कर्मांचा हे होता. नारदांची आणि व्यासांची भांडणं झालेली आहेत त्याच्यावरून. ते म्हणले अरे निष्काम भक्ती आम्हाला सांग. त्यावेळी भागवत ग्रंथाची निर्मिती केली. नारदांनी प्रतिज्ञा केली होती की ही भक्ती देवी जी आहे तिला मी गेहे गेहे जने जने, तिला प्रत्येक घरात मी नेईन, आहे की नाही. ते त्यांनी केलं. पण परीक्षिताला मुक्त व्हायचं, त्यांनी श्रवण यासाठी केलं. त्याला काही बंगला बांधायचा नव्हता, मृत्यू त्याच्या जवळ होता, आहे की नाही. तसं श्रवण, कधी मृत्यू येईल हे कोण सांगू शकत नाही. तसं श्रवण केलं पाहिजे. आणि श्रवण म्हणजे आपण बघितलं की ऐकणं नाही, नाहीतर ऐकलं सगळ्यांनी तर सगळ्यांना फळलं नाही. कारण श्रवण म्हणजे मनन, मनन म्हणजे तात्पर्य निश्चय, साधनेचा निश्चय. काहीतरी मी साधन करीन. आणि साधन कुठलं? संतांनी सोपं साधन नामस्मरणच सांगितलं. त्याच्यानंतर एवढं नामस्मरण केलं की सद्गुरू प्राप्ती झाली. त्याच्यानंतर त्या साधनाचं तप झालं, तपानंतर गुरुभक्ती झाली. गुरुभक्तीनंतर सद्गुरूंनी जसं सांगितलं तसं आम्ही म्हणलं, त्यावेळी आम्हाला श्रवणाचा अधिकार प्राप्त होतो. म्हणून ऐशा भक्तालयी चौखटी, की अशा भक्ताच्या ठिकाणी गीता रत्नेश्वर हा प्रतिष्ठ. म्हणतात ह्याला गीतेचं ज्ञान कळेल. ऐकणं वेगळं आणि श्रवण वेगळं. श्रवणाचा अर्थ ऐकणं नाही. एवढ्या विषयावर आपण बोललो. पुढची जी ओवी आहे, आपण एकच 2 शब्दावर बोललो. पुढची ओवी आपण नंतर केव्हा तरी बघूयात. हे जे श्रवणासाठी किंवा सद्गुरू प्राप्तीसाठी, नामस्मरणासाठी जे पुण्य आवश्यक आहे, जे काय आपल्या प्रारब्धात असेल, परमार्थ हा प्रारब्धात आहे असं म्हणू नये. तुका महाराज म्हणतात म्हणशी नाही रे संचित, ते असं म्हणू नकोस की परमार्थ संचितात नाही. तू केला पाहिजे, आहे की नाही. देवतीही बळे धरीला सायासे, पहिले कष्ट करावेच लागतात. परमार्थ संसार हा तसा उलट प्रारब्धानं होतो. अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन, परमार्थ प्रारब्धानं होत नाही, आहे की नाही. म्हणते आमच्या संचितात नाही, आमच्या प्रारब्ध. महाराज म्हणले असं म्हणू नको, असं म्हणू नको. तू तो परमार्थ सुरुवात कर, आज कर. कशासाठी? की आम्ही आज 15 मिनटं माळ करत असू काय ज्ञानेश्वरी, तर तो वाढलं पाहिजे ना. संसाराचा विस्तार तर आमचा होतो आहे. एकाचे 2 होत आहेत, 2चे 4 होत आहेत, एक अजून एक घर येत आहे. परमार्थाचा विस्तार झाला पाहिजे. आणि तो विस्तार होण्यासाठी आवश्यक ती बुद्धी. देव प्रसन्न होतो म्हणजे काय महाभारतात सांगतात, तो आपल्या सद्बुद्धी देतो बस, बाकी देवकृती काय देत नाही जास्त. तर अशी सद्बुद्धी आपल्या सर्वांच्या ठिकाणी यावी ही या पांडुरंग परमात्म्याची चरणी मी विनंती करतो. झालेली सेवा माझ्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो आणि इथे वाणीला विराम देतो.